हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला हेअर सिरम्स बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हेअर सिरम्स हे दोन प्रकारचे असतात। पहिला केसांच्या मुळाशी स्काल्पला लावलं जाणारं हेअर सिरम। हे हेअर सिरम आपल्या केसांच्या मुळाशी असलेल्या त्वचेला म्हणजे स्काल्पला लावलं जातं। स्काल्पला मॉइश्चराइज ठेवण्याचं काम हे करतं, केस गळणे थांबवतं, केसांच्या वाढीसाठी मदत करतं, कोंडा डॅन्ड्रफ जर तुम्हाला असेल तर ते देखील कंट्रोल करण्याचं काम हे हेअर सिरम करतं। आणि हेअर सिरमचा दुसरा प्रकार म्हणजेच केसांना वरून खालपर्यंत डायरेक्ट लावलं जाणारं हेअर सिरम। हे हेअर सिरम केसांच्या वरती काम करतं, केसांना सुकण्यापासून, डॅमेज होण्यापासून, खराब होण्यापासून, केसांमध्ये गुंता होण्यापासून वाचवतं, केसांना चमकदार बनवतं आणि केसांमध्ये स्प्लिट एंड्स असतील म्हणजेच आपल्या केसांच्या खाली एका केसाचे दोन केस झालेले आपल्याला दिसतात, ते कमी करण्याचं काम हे हेअर सिरम करतं। तर मी तुम्हाला केसांच्या मुळाशी लावलं जाणारं हेअर सिरम आणि केसांना वरून खालपर्यंत डायरेक्ट लावलं जाणारं हेअर सिरम्स हे दोनही प्रकारचे हेअर सिरम्स कसे लावायचे आणि कसे वापरायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि हे दोनही हेअर सिरम्स मी तुम्हाला डायरेक्ट यूज करून दाखवणार आहे। त्यासाठी मी घेतलेलं आहे पिलग्रीमचं हेअर ग्रोथ हेअर सिरम। हे आपण केसांच्या मुळाशी डायरेक्ट लावू शकतो। आणि स्ट्रिक्सचं प्रोफेशनल हेअर सिरम जे आपण केसांच्या वरती केसांना शाईन येण्यासाठी डायरेक्ट लावू शकतो। तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला पिलग्रीमचं हेअर ग्रोथ सिरम कसं आहे ते दाखवत आहे। हे ॲडव्हान्स्ड हेअर ग्रोथ सिरम आहे विथ कोरियन ब्लॅक राईस। हे ऑल हेअर टाईप आहे। यामध्ये 3% रेडेन्सेल, 4% ॲनागेन आहे। आणि यावर असं मेन्शन आहे की तुम्हाला नवीन हेअर्स 28 दिवसाच्या आत पाहायला मिळतील। याच्या पाठीमागे याच्या पॅकेजिंगवरती हे कसं वापरायचं ते दिलं आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच। आणि याची प्राईस दिलेली आहे, याची प्राईस आहे 545 रुपये आणि याची क्वांटिटी आहे 30 मिलीग्राम। अशाच पद्धतीचे हेअर ग्रोथ हेअर सिरम, हेअर फॉल कंट्रोल करणारे हेअर सिरम किंवा डॅन्ड्रफ कंट्रोल करणारे हेअर सिरम्स, अशा वेगवेगळ्या तुमच्या केसांच्या समस्येनुसार हेअर सिरम्स तुम्हाला मिळून जातील। तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हेअर सिरम निवडायचे आहेत आणि त्यानंतरच ते तुमच्या केसांवरती चांगलं इफेक्टिवली काम करू शकतील। तर तुम्ही पाहू शकता हेअर सिरमचं पॅकेज ओपन केल्यानंतर अशा पद्धतीची बॉटल तुम्हाला त्यामध्ये रिसीव होते आणि अशा पद्धतीचं एक हेअर सिरम लावण्याचा पंप तुम्हाला भेटतो त्यामध्ये। आणि तुम्ही पाहू शकता की हे हेअर सिरम अतिशय पाण्यासारखे असतात। ते तुमच्या त्वचेला लावल्यानंतर तुम्हाला काही लावलेलं आहे असं देखील वाटणार नाही। तुम्ही पाहू शकता याची थिकनेस एकदम सॉफ्ट आहे, एकदम पाण्यासारखी याची थिकनेस आहे। जणू काही तुम्ही पाणी लावलेलं आहे असं तुम्हाला जाणवेल हे लावल्यानंतर। तर मी तुम्हाला हे वापरून दाखवते। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आपले केस व्यवस्थितपणे विंचरून घ्यायचे आहेत, जेणेकरून हेअर सिरम लावताना अजिबात गुंता होणार नाही आणि ते व्यवस्थितपणे लागलं जाईल। तर सगळ्यात सुरुवातीला मी केस व्यवस्थितपणे विंचरून घेतलेला आहे आणि गुंता काढून घेतलेला आहे। हेअर सिरम तुम्हाला नेहमी रात्री झोपण्यापूर्वी लावायचं आहे आणि रात्रभर ते तुम्हाला केसांमध्ये ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शॅम्पू करायचा आहे, कंडिशनर लावायचं आहे, म्हणजेच आपल्या केसांचं धुण्याचं रुटीन फॉलो करायचं आहे। तुम्हाला जर रात्री शक्य नसेल तर तुम्ही दिवसा देखील हे लावू शकता, कारण की हे तेलासारखं बिलकुलच नाही आहे, एकदम पाण्यासारखं आहे। त्यामुळे लावल्यानंतर तुम्हाला काहीतरी लावले असं फील अजिबात होणार नाही आहे। तर सिरम लावताना आपल्याला थोड्या थोड्या सेक्शनमध्ये केस घ्यायचे आहेत आणि त्या भांगामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे त्या पंपच्या मदतीने सिरम लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं हलक्या हाताने आपल्याला तिथे मसाज करायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी थोड्या थोड्या सेक्शनमध्ये एका एका भांगामध्ये ते सिरम व्यवस्थितपणे भरून घेत आहे आणि व्यवस्थितपणे ते लावून त्याला थोडंसं हलक्या हाताने मसाज करून घेत आहे, जेणेकरून ते व्यवस्थितपणे मुरलं जाईल। अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या संपूर्ण स्काल्पवरती म्हणजेच आपल्या डोक्यावरती सगळीकडे हे सिरम व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आणि लावल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने मसाज करायला विसरायचं नाही आहे, नाहीतर ते लावल्यानंतर ते व्यवस्थितपणे मुरलं जाणार नाही। तर तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण केसांमध्ये म्हणजेच संपूर्ण भांगांमध्ये हे सिरम लावून घेत आहे।
तर अशा पद्धतीने माझं संपूर्ण स्काल्पवरती म्हणजे संपूर्ण केसांमध्ये हे हेअर ग्रोथ सिरम लावून झालेलं आहे। त्यानंतर मी इथे एक हेड मसाजर घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता याला हेड मसाजर असं म्हटलं जातं। या हेड मसाजरने आपल्याला आपल्या केसांवरती म्हणजेच आपल्या स्काल्पवरती मसाज करून घ्यायचे आहे। याने मसाज केल्यामुळे आपल्या स्काल्पमधलं ब्लड सर्क्युलेशन वाढायला लागतं आणि त्यामुळे आपल्या केसांच्या वाढीसाठी भरपूर जास्त प्रमाणामध्ये मदत होते। त्यामुळे अशा पद्धतीचं एक हेड मसाजर तुमच्याकडे जरूर असू द्या। याची किंमत जास्त काही नाही आहे, 100 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला हे हेड मसाजर मिळून जाईल। आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे की कशा पद्धतीने हे आपल्या 2 बोटांमध्ये धरून हेड मसाज करायचे आहे ते। तर मी व्यवस्थितपणे 2 बोटांमध्ये ते धरलेलं आहे आणि त्यानंतर मी तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे मसाज करून घेत आहे। या हेड मसाजरने मसाज केल्यानंतर तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल आणि तुम्ही नोटीस केलं असेल तुम्ही नॉर्मली जेव्हा हाताने मसाज करता ऑइल किंवा तेल लावल्यानंतर तेव्हा पण तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होतं आणि एकदम डोकं हलकं झाल्यासारखं वाटतं। त्यामुळे हेड मसाज करण्याचे भरपूर फायदे आपल्या केसांच्या स्किनला मिळतात किंवा आपल्या केसांना मिळतात। त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी हेअर ऑइलिंग केल्यानंतर हेड मसाज करा आणि केसांना व्यवस्थितपणे मसाज द्या। त्यामुळे आपल्याला आपल्या केसांच्या वाढीसाठी भरपूर प्रमाणात मदत मिळते। तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे ह्या हेड मसाजरने मसाज करून घेत आहे। आणि एक लक्षात घ्या तुम्हाला ऑइल किंवा सिरम लावल्यानंतरच हे हेड मसाजर यूज करायचं आहे। तुमच्या केसांमध्ये तुम्ही काहीही लावलेलं नाही आहे आणि तुम्ही जर डायरेक्ट हे हेड मसाजर यूज केलं तर तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो। त्यामुळे ऑइल किंवा सिरम लावल्यानंतरच तुम्ही हे हेड मसाजर यूज करा। तर माझी हेड मसाज करून झालेली आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला हे स्ट्रिक्सचं हेअर सिरम कसं वापरायचं ते दाखवणार आहे। अशा पद्धतीचे हेअर सिरम आपल्याला डायरेक्टली आपल्या केसांवरती लावायचे असतात जेणेकरून आपल्या केसांना शाईन मिळेल। तर मी इथे एक स्ट्रिक्सची हेअर सिरमची बॉटल घेतलेली आहे। हे स्ट्रिक्स प्रोफेशनल हेअर सिरम आहे आणि 315 रुपयामध्ये तुम्हाला 200 मिलीची बॉटल मिळून जाते या हेअर सिरमची। याच्या मागे तुम्हाला हे कसं यूज करायचं वगैरे अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। हे हेअर सिरम तुमच्या केसांना फ्रीज होण्यापासून वाचवतं, स्मूथ करतं, शाईन देतं आणि तुमच्या केसांना ग्लॉसी बनवतं आणि इझिली मॅनेजेबल करण्यासाठी हे हेअर सिरम मदत करतं तुमच्या केसांना। आणि बरेच जण हेअर स्टायलिंग करण्यासाठी देखील हे हेअर सिरम्स यूज करतात। तर मी तुम्हाला हे हेअर सिरम यूज करून दाखवत आहे। सगळ्यात आधी आपल्याला केस व्यवस्थितपणे विंचरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हे हेअर सिरम आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं आहे। केस धुतल्यानंतर जेव्हा तुमचे केस थोडेफार सुकतात म्हणजेच टॉवेल ड्राय असतात तेव्हा आपल्याला हे हेअर सिरम केसांवरती यूज करायचं आहे। जर तुम्ही नॉर्मली यूज करत असाल तर थोडं केसांना पाण्याचा स्प्रे मारा आणि त्यानंतरच हे हेअर सिरम यूज करा। हे हेअर सिरम यूज केल्यानंतर तुम्ही केसांना स्टायलिंग करू शकता म्हणजेच केसांना स्ट्रेटनिंग करू शकता किंवा कर्ल करू शकता। या हेअर सिरममुळे एकदम छान पद्धतीने केसांना शाईन मिळते आणि नॉर्मली आपलं हेअर ऑइल जसं काम करतं तसंच हे हेअर सिरम्स काम करतात। फक्त आपण नॉर्मली जे ऑइल लावतो ते जरा जास्त चिकट असतं आणि हेअर सिरम्स अजिबात चिकट नसतात, एकदम पाण्यासारखे असतात। त्यामुळे आपण ते केसाला लावल्यानंतर आपले केस चिकट होत नाहीत, एकदम व्यवस्थितपणे मॅनेजेबल होतात। तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे माझ्या केसांना हे हेअर सिरम लावून घेत आहे। कोणतं हेअर सिरम आपल्या केसांच्या मुळाशी लावायचं आणि कोणतं केसांना लावायचं हे कसं ओळखायचं तर हेअर सिरमच्या बॉटलवरती व्यवस्थितपणे मेन्शन केलेलं असतं की हे तुमच्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे म्हणजे स्काल्पला लावायचं आहे आणि हे हेअर सिरम तुमच्या केसांना लावायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही हेअर सिरम्स निवडू शकता।
तर हेअर सिरम कसे निवडायचे आणि ते आपल्या केसांवरती कसे अप्लाय करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।